विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शॉर्ट स्टडी मास्टर या यूट्यूब चॅनलवर मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या परीक्षेमधील सर्वात महत्त्वाचा प्रयोग हा भाग आज आपण शिकणार आहोत। अजिबात या विषयासाठी या टॉपिकसाठी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आणि टेन्शन कोणाला द्यायचं सुद्धा नाही। विद्यार्थी मित्रांनो, प्रयोग साधारणतः प्रयोग जो आहे तो तीन प्रमुख मुख्य प्रकार आहेत, जसं कर्तरी प्रयोग, कर्मणी आणि भाव्य प्रयोग। तर यामध्ये आपल्याला हे ओळखण्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा आपल्याला दोन प्रश्न विचारणं अतिशय आवश्यक आहेत की कोण आणि कोणी। सुरुवातीला दिलेल्या वाक्यातील क्रियापदाला कोणने प्रश्न विचारायचा, जर व्यवस्थित उत्तर वाटत नसेल तर कोणीने विचारायचा, आणि नंतर कोण किंवा कोणीचं उत्तर हा कर्ता असतो। त्यानंतर कर्ता मिळाल्याच्या नंतर काय किंवा कुणालाने प्रश्न विचारायचा। कायने प्रश्न विचारला असता जो उत्तर मिळते तो म्हणजे कर्म असते। त्यानंतर दुसरा प्रश्न, जर कायने व्यवस्थित वाटत नसेल तर कुणालाने प्रश्न विचारायचा। म्हणजेच जर समजा कर्ता ओळखायचा असेल तर कोण आणि कुणी, आणि कर्म ओळखायचं असेल तर काय आणि कोणाला। प्रश्न दोन्ही विचारल्याच्या नंतरची जी स्टेप असते तर ती स्टेप म्हणजेच विभक्ती। विभक्ती म्हणजेच सिफिक्स, म्हणजेच इंग्लिशमधील आपण ज्याला प्रत्यय म्हणतो मराठीमध्ये। तर या सिफिक्समध्ये साधारणतः कसं, तर दिलेल्या वाक्यातील जो कर्ता आहे किंवा कर्म आहे या दोघांनाही जर प्रत्यय असेल तर समजून घ्यायचं की तो, आणि सलाते सलानाते अशा प्रकारचा प्रत्यय जे तुम्हाला विभक्तीचे प्रत्यय सांगितलं त्याला आपण समजण्यासाठी सिफिक्स म्हणतो, इंग्लिशचा वर्ड वापरलेला आहे। तर कोणचे जे उत्तर आहे तर ते म्हणजेच कर्ता, कोण किंवा कोणीचे, आणि काय आणि कुणालाचे उत्तर हे कर्म असते। त्यानंतरची स्टेप्स असते की हे जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे जे विभक्ती असतात, सलाते सलानाते आपण एकत्रित दिले ज्याला आपण सिफिक्स म्हणतो इंग्लिशमध्ये। तर सलाते सलानाते त या ने शी चाचीचे ऊन होऊन आणि प्रेपोजिशन सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व असतात। तर ते कर्त्याला लागून आहे का ते पाहायचं, ते कर्माला लागून आहे का ते पाहायचं। दोघालाही जर लागून असेल तर भाव्य प्रयोग, आणि फ्युचरचं जर व्हर्ब असेल आणि त्याला म्हणतात वाविवेचं जर व्हर्ब असेल किंवा शक्यकारी क्रियापद असेल तर तो नक्कीच भाव्य प्रयोग असतो। आता साधारणतः इंग्रजी वाक्याची रचना तुम्हाला माहीत आहे, यस प्लस व्ही प्लस ओ असते, परंतु मराठीची वेगळी असते। पहिले सब्जेक्ट, त्यानंतर मराठीमध्ये काय सगळ्यात शेवटी क्रियापद असते आणि मधामध्ये कर्म असते। तर शेवटच्या शब्दाला म्हणजेच क्रियापदाला प्रश्न विचारतात। इथं दिल्याप्रमाणे यसला म्हणजे सब्जेक्टला जर प्रत्यय असेल आणि ऑब्जेक्टला जर प्रत्यय नसेल तर ते म्हणजेच सब्जेक्टला नाही आहे ऑब्जेक्टला आहे, म्हणजेच ते कर्तरी प्रयोग। आणि प्रेझेंट टेन्स जर असेल, प्रथमित तो सब्जेक्ट असेल, कर्ता असेल तर प्रथम त्याला म्हणतो आपण कर्तरी प्रयोग। आणि जर समजा आपण म्हणू सब्जेक्टला प्रत्यय आहे आणि ऑब्जेक्टला प्रत्यय नाही आणि पास्ट टेन्स आहे तर समजून घ्यायचं ते कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे। पास्ट टेन्सही कोणता, तर ज्याला आपण म्हणतो पास्ट परफेक्ट टेन्स, क्रिया ही पूर्ण झालेली असावी।
ही साधारणतः उदाहरणं तुम्हाला दिलेली आहे की भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धा जिंकली. कोणी जिंकली म्हणजेच कोण किंवा कुणीने प्रश्न केला तर उत्तर मिळालं भारतीय संघाने. संघाला प्रत्यय आहे आणि काय जिंकली, विश्वचषक स्पर्धा जिंकली. म्हणजेच कर्त्याला प्रत्यय आहे, कर्माला नाही. म्हणजेच आणि क्रिया पास्ट टेन्स आहे म्हणजेच कर्मणी प्रयोग. दुसरं बघा, कप्तानाने सैनिकांना सूचना दिल्या. तर भाव्य प्रयोगाचं वाक्य दिली आहे. शिक्षकाने विद्यार्थ्यास शिकविले. क्रिया कंप्लीट झाली. कोणी शिकवले? कर्त्याला शिक्षकाने शिकवले. प्रत्यय आहे म्हणजेच कर्त्याने शिक्षकाने सैनिकांना पुन्हा शिकवले, विद्यार्थ्यास त्यामुळे सरळ सरळ काय तर हे वाक्य कर्त्यालाही पास्ट टेन्स प्रत्यय आहे आणि कर्मणी कर्म प्रयोगाचं आहे. प्रत्यय आहे. दुसरं म्हणजेच शेतकऱ्यांनी हे फुलांची भाव्य रोपे लावली. प्रयोगाचं हे सुद्धा उदाहरण कर्मणी आहे. प्रयोगाचं वाक्य. तर अशा प्रकारे समजायचं. तर एक उदाहरण पहा, मावळ्यांनी शत्रूला घेरले. बरोबर आहे. घेरणारे कोण? मावळे. कोणाला घेरले? शत्रूला घेरले. शत्रूच घेरले. म्हणजेच दोघांनाही काय आहे प्रत्यय आहे. म्हणजेच हे सुद्धा काय म्हणू आपण कोणाचं आहे हे सुद्धा दोन्ही याला प्रत्यय आहे आणि म्हणूनच काय होऊ राहिलं हे भाव्य प्रयोगाचं उदाहरण आहे. कुणाला घेरले? शत्रूच घेरले आणि घेरले. अशा प्रकारे दोन्ही याला प्रत्यय आणि फ्युचरचे जर समजा वर्ड असेल